नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बघणार आहोत स्टफ बीटरूट पराठा. हा बीटरूट पराठा खायला तर चविष्ट वाटतोच, पण बनवायलाही खूप सोपी आहे. हा पराठा तुम्ही दही, आंब्याचं लोणचं किंवा हिरवी चटणी यासोबत खाऊ शकता. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह असते, त्यामुळे तुम्ही हा पराठा नक्की करून खा. आणि हा कसा बनवायचा हे बघूया. तर चला, यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया. आपल्याला बीटचे पराठे करण्याकरता इथे आपण बीट घेतलेले आहे. याचे सालं काढून स्वच्छ धुवून याला बारीक किसणीने किसून घ्यायचे आहे. इथे आपण मिरची, आलं, लसूण याची जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे. इथे आपण बीटचे सालं काढून याला किसून घेतलेलं आहे. आणि ही कोथिंबीर स्वच्छ धुवून याला बारीक चिरून घेतलेली आहे. कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. आणि इथे आपण आलं, लसूण, मिरची याची जाडसर पेस्ट तयार करून घेतलेली आहे अशा प्रकारे. आणि इथे आपल्याला या व्यतिरिक्त काही सुके मसाले लागणार आहे. इथे मी आमचूर पावडर घेतलं आहे, मीठ, तिखट आणि जिरं पावडर घेतलं आहे. इथे आपल्याला बीटचे पराठे करण्याकरता बीटचं स्टफिंग तयार करून घ्यायचं आहे. इथे मी तेल गरम करायला ठेवले आहे. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. आपल्याला जिऱ्यामध्ये याचा तडका द्यायचा आहे. जिरं आपलं फुलू द्यायचं आहे छान. आणि त्यामध्ये आपल्याला आलं, लसूण, मिरची याची पेस्ट घालायची आहे. ही छान परतून घ्यायची आपल्याला थोड्या वेळ, 2-3 मिनटं. इथे आपलं आलं, लसूण, मिरची याची पेस्ट छान झालेली आहे. 2-3 मिनटं आपण याला परतून घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला हे जे आपण मसाले काढून ठेवले होते, तिखट, मीठ, हे सगळं टाकून द्यायचे आहे मसाले. आणि याला फक्त 1 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाल्याला. आणि तेल आपल्याला कमीच घालायचं आहे स्टफिंगमध्ये, कारण की आपण पराठे बनवत आहोत, त्याच्यामुळे स्टफिंगमध्ये तेल कमीच घालायचं. इथे 1 मिनिट झालेलं आहे. आता यामध्ये आपण बीट घालून घ्यायचं आहे. इथे आपल्याला जाळ थोडा मोठा ठेवायचा आहे. आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. याला खूप शिजवायचं नाही, फक्त असं अर्ध कच्चं शिजवायचं आहे, 70 ते 80%. बाकी हे आपण जेव्हा पराठे करतो तेव्हा पूर्णपणे शिजून जाते. इथे मी हाय फ्लेम ठेवलेला आहे. यावर मी फक्त 2 मिनटं परतवून घेत आहे. आणि गॅस बंद करण्याच्या अगोदर आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे. इथे मी हा कांदा घालून घेतला. आता हे सुद्धा आपल्याला 1 मिनिट परतून घ्यायचं आहे फक्त कांदा घालून. आणि गॅस बंद करून द्यायचा आपल्याला. इथे मी गॅस बंद करून दिलेले आहे. आणि छान एकत्र करून घ्यायचं आपल्याला बीट आणि कांदा. आता याला थंड करून घ्यायचं आपल्याला. इथे आपलं हे सारण थंड झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालून हलकंसं कोमट आहे. आता हे छान आपण मिक्स करून घेतलेलं आहे. थंड झाल्यावर हे सारण आपण एका बाउलमध्ये काढून ठेवलेले आहे. आता आपल्याला पराठे करायला घ्यायचे आहे. इथे आपण पराठ्यासाठी कणिक मळून घेणार आहोत. तर इथे मी कणिक घेतलेली आहे, गव्हाची कणिक घेतली आहे. यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. इथे मी चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. आणि इथे थोडंसं ओवा घालायचं आहे किंचित. आणि इथे तेल घालायचं आहे. इथे मी थोडंसं तेल घातलेलं आहे. आणि हे आपल्याला छान थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. हे छान मिक्स करून घेते मी छान. हे मी इथे छान मिक्स करून घेतलेलं आहे. सगळ्या कणकेला असं छान लावून घ्यायचं आहे तेल, मीठ अशा प्रकारे. आणि यामध्ये आपण
थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. मी इथे छान घट्ट गोळा मळून घेते. इथे आपण घट्ट गोळा मळून घेतलेला आहे. आता याचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहे. असे मी छोटे छोटे 2 गोळे करून घेते आणि याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. इथे आपण हा छोटासा गोळा घेतलेला आहे. याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि हे छान लाटून घ्यायचं आपल्याला. मी इथे लाटून घेते पोळी. इथे आपण पोळी लाटून घेतलेली आहे, बघू शकता अशी. आणि यावर आपल्याला आता हे जे आपण सारण केलं होतं बीटचं ते ठेवून घ्यायचं आहे. असं छान पसरवून घ्यायचं याला मधोमध. अशा प्रकारे इथे आपण हे सारण छान पसरून घेतले आहे. याला हलकंसं प्रेस करायचं आहे आणि याच्या बाजूला तेल लावून पाणी लावून घ्यायचं आहे. इथे मी असं पाणी लावून घेते कारण की यावर आपल्याला दुसरी पोळी ठेवायची आहे. पाणी लावल्याने ही दुसरी पोळी याला छान चिपकते, म्हणजे हे सारण बाहेर येत नाही. त्यामुळे असं पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला. इथे मी छान पाणी लावून घेतलेलं आहे. यावर आता ही दुसरी पोळी ठेवून द्यायची आणि छान असं हे बाजूला चिपकवून घ्यायची आहे आपल्याला असं. अशा प्रकारे इथे मी छान चिपकून घेतली आहे. आता याला हलकंसं लाटून घ्यायचं आहे. मी याला हलकंसं लाटून घेते. तुम्ही जसं आपण मोदक करतो त्यामध्ये भरतो त्या पारीमध्ये तशीसुद्धा इथे पराठे करू शकता किंवा अशीसुद्धा ही सोपी पद्धत आहे. या पद्धतीने सुद्धा करू शकता. इथे मी छान लाटून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला तव्यावर भाजून घ्यायचं आहे छान खरपूस. इथे आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि याला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे अगोदर. इथे छान पसरून घेतलेलं आहे आणि यावर आपण तयार केलेला हा पराठा घालून घ्यायचा आहे आणि याला छान खरपूस भाजून घ्यायचं आपल्याला. इथे मी एक साईड भाजून घेते. इथे एक साईड झालेला आहे. आता याला आपण पलटून द्यायचं आहे. बघू शकता एक साईड झालेलं आहे. याला पलटवलेलं आहे. आता यावर आपल्याला वरून छान तेल लावून घ्यायचं आहे आणि हे दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचं आपल्याला. बघू शकता छान अशी टम्म फुगून राहिलेली आहे. तुम्ही हे मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता. खायला खूप चविष्ट वाटते. मी असं वरूनसुद्धा याला तेल लावलेलं आहे. बाजूने सुद्धा तेल लावून घ्यायचं आपल्याला. बघू शकता किती छान असा टम्म फुगलेला आहे. आपला हा पराठा झालेला आहे. असा दोन्ही बाजूनी छान असं खमंग भाजून घ्यायचं आपल्याला. गॅस मी इथे मोठा केलेला आहे भाजताना. पहिल्यांदा कमी होता, आता मोठा केलेला आहे आणि दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचा, म्हणजे तो सॉफ्ट राहतो. आता याला आपण काढून घेऊया. इथे मी हे याला काढून घेते. आता असेच आपण दुसरे पराठे सुद्धा करून घ्यायचे आहे. अशा तऱ्हेने तयार झालेला आपला पौष्टिक बीटरूट पराठा. असा हा स्टफिंगवाला पराठा खायला खूप टेस्टी वाटतो, बनवायला खूप सोपी आहे. तुम्ही हा पराठा हिरव्या चटणीसोबत, लोणचं, दहीसोबत खाऊ शकता. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.